नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, कन्या राशीचे एप्रिल महिन्याचे संपूर्ण राशी भविष्य. एप्रिल महिन्यात कन्या राशीच्या लोकांसोबत कोणत्या गोष्टी होणार आहेत, कोणत्या घटना घडणार आहेत, याबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, तुमच्या आयुष्यात वारंवार अडचणी येत असतील. पैसा, नोकरी, लग्न, घरातील ताणतणाव असतील, कर्ज खूप झालेलं असेल, आरोग्याच्या समस्या असतील, नोकरीत काहीतरी प्रॉब्लेम्स असतील, व्यापार चालत नसेल, पैसा टिकत नसेल, कोणत्याही समस्या तुमच्या आयुष्यात असतील, लग्नाच्या, संतान प्राप्तीचा, कोणत्याही, तुम्हाला तुमची पत्रिका बघायची असेल की पत्रिकेमध्ये कोणते दोष तर नाही ना, दोष अडचणी असतील तर त्यावर कोणते उपाय करावेत, कोणत्या सेवा कराव्यात, याबद्दल सविस्तर मार्गदर्शन आम्ही तुम्हाला करतो. जर तुम्हाला हे मार्गदर्शन हवं असेल, तुम्हाला दोष जाणून घ्यायचे असतील, पत्रिका तुमची तपासायची असेल, तर तुम्ही दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर आम्हाला मेसेज करावा. आम्ही तुम्हाला सविस्तर मार्गदर्शन करू. मित्रांनो, एप्रिल 2026 कन्या राशीसाठी हा महिना साधा नाही. हा महिना तुम्हाला एक गोष्ट शिकवणार आहे की सगळं कंट्रोलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केलात तर आयुष्य तुमच्याच विरोधात जाऊ शकतं. आणि जर थोडं सोडून दिलं तर जे हवं आहे ते सहज आपल्याला मिळू शकतं. महिन्याची सुरुवात होते थोड्या ताणतणावाने. तुमच्या मनात खूप विचार असतील, कामाचं प्रेशर असेल, फ्युचरची चिंता असेल आणि सगळं परफेक्ट करण्याची सवय. पण प्रत्येक गोष्ट परफेक्ट नसते मित्रांनो. आणि एप्रिल महिना तुम्हाला हेच शिकवणार आहे, हेच दाखवणार आहे. पहिल्या 7 ते 10 दिवसात तुमच्या आयुष्यात काही लहान सहान अडथळे येतीलच. काम अर्धवट राहील, प्लॅन्स डिले होतील आणि तुम्हाला वाटेल की सगळं चुकीचं चाललं आहे. पण हे फेलियर नाही, हे डायरेक्शन चेंज आहे. करिअरच्या बाबतीत एप्रिलमध्ये तुमच्यासाठी एक हायडन ऑपॉर्च्युनिटी येणार आहे. ती मोठी दिसणार नाही, कोणी तुम्हाला थेट सांगणार नाही, पण जर तुम्ही लक्ष दिलत तर ती तुमच्या आयुष्यात मोठा बदल करू शकते. विशेषतः 8 ते 15 तारखेच्या दरम्यान एखादा मोठा चान्स तुम्हाला मिळू शकतो. मग तो नवीन कामाबद्दल असेल किंवा मग कोणती रिस्पॉन्सिबिलिटी असेल किंवा एखादा प्रोजेक्ट असेल. पण तुम्ही ओव्हर थिंकिंग केली तर ती संधी तुमच्या हातातून निसटू शकते, जाऊ शकते. ऑफिसमध्ये किंवा बिझनेसमध्ये कोणीतरी तुमचं निरीक्षण करत आहे. तुम्ही कसं काम करतात, किती तुम्ही प्रामाणिक आहात आणि प्रेशर हँडल कसं करतात, हे टेस्ट आहे. जर तुम्ही शांत राहिलात, कन्सिस्टंट राहिलात तर तुम्हाला रेकग्नायझेशन मिळेल. पैशाच्या बाबतीत एप्रिलमध्ये इन्कम येईल, पण अनएक्सपेक्टेड खर्चही वाढतील. घरासाठी, आरोग्यासाठी किंवा एखाद्या जवळच्या व्यक्तीसाठी तुमची सवय आहे प्रत्येक गोष्ट कॅल्क्युलेट करण्याची, पण या महिन्यात काही खर्च तुमच्या कंट्रोलमध्ये नसतील. म्हणून थोडं फ्लेक्सिबल राहा. प्रेम आणि नातेसंबंध हा महिना तुम्हाला इमोशनली थोडं डिस्टर्ब करू शकतो. मित्रांनो, जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर तुम्हाला वाटेल की तुमचा पार्टनर तुम्हाला समजून घेत नाहीये. तुम्ही खूप काही करतात पण अप्रिशिएशन तुम्हाला मिळत नाहीये. मग मनात राग साठवत जातो पण तुम्ही बोलत नाही. ही चूक आहे. कन्या राशीच्या लोकांनी, तुम्ही फिलिंग्स आत ठेवतात आणि समोरच्याला वाटतं की सगळं ठीक आहे. एप्रिलमध्ये जर तुम्ही ओपन बोललात तर नातं मजबूत होईल आणि डिस्टन्स वाढू शकतो. सिंगल लोकांसाठी कोणीतरी तुमच्या सोबत तुमच्याकडे आकर्षित होईल, पण तुम्ही जास्त विचार कराल, तपासाल, ॲनलाइज कराल आणि शेवटी चान्स सोडून द्याल. लक्षात ठेवा, प्रत्येक वेळी लॉजिक काम करत नाही. कधी कधी मनाचं सुद्धा ऐकावं लागतं. मन आणि आरोग्य, एप्रिलमध्ये तुमचं मन खूप ॲक्टिव्ह राहील. ओव्हर थिंकिंग वाढेल, लहान गोष्टी मोठ्या वाटतील आणि त्यामुळे थकवा तुम्हाला जाणवेल. डोकं दुखेल, झोप पूर्ण होणार नाही. यासाठी थोडा ब्रेक घ्या, स्वतःसाठी वेळ काढा आणि सगळं कंट्रोल करण्याचा प्रयत्न करणं सोडा. एक महत्त्वाची गोष्ट, एप्रिलमध्ये तुमच्या जवळच्या कोणी तुमच्यावर डिपेंडेंट राहील, तुमच्याकडून हेल्प मागेल आणि तुम्ही नाही म्हणू शकणारच नाही. पण लक्षात ठेवा, स्वतःला त्रास देऊन दुसऱ्याला मदत करणं हे नेहमी योग्य नसतं. महिन्याच्या मध्यांत 15 तारखेच्या आसपास तुम्हाला एक क्लॅरिटी येईल. काय ठेवायचं, काय सोडायचं, काय करायचं आणि काय नाही करायचं, कोणासोबत पुढे जायचं, आणि इथून तुमचं आयुष्य हळूहळू स्टेबल होऊ लागेल. महिन्याच्या शेवटी तुम्हाला वाटेल की सुरुवातीचा गोंधळ आवश्यक होता, कारण त्यामुळेच तुम्ही योग्य मार्गावर येणार आहात. उपाय काय करायचा? कन्या राशीचा स्वामी बुध आहे, म्हणून ओम बुधाय नमः या मंत्राचा जप करा. लहान मुलांना किंवा गरजू लोकांना काहीतरी दान करा. मित्रांनो, हा छोटा उपाय केल्याने मन शांत होईल, निर्णय स्पष्ट होतील. शेवटी कन्या राशीवाल्यांसाठी एप्रिल महिना तुम्हाला थांबवण्यासाठी नाही तर योग्य दिशेला नेण्यासाठी आहे.
जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला तर हा महिना तुमच्यासाठी टर्निंग पॉईंट ठरेल. जर तुम्ही इथपर्यंत ऐकलं असेल, हा व्हिडिओ बघितला असेल, तर कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आणि माहिती, हा व्हिडिओ हे राशी भविष्य आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.